चंद्रमातेचा कारक होता, बरोबर आहे की नाही? मग कर्क राशी आहे ती नवम स्थानामध्ये आहे, तिथे शनी बसलेले आहे. चतुर्थेश होऊन शनी नवम स्थानात आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, नवम स्थान जसं आपलं रोगस्थान असतं, फर्स्ट हाऊस पासून 6वं रोगस्थान आहे, तसंच चतुर्थाचं रोगस्थान, इथून आपण माता बघतोय तर चतुर्थाचं रोगस्थान हे नवम स्थान झालं, तुमचं नवम स्थान झालं. मग हे मातेचं रोगस्थान आणि इथे चतुर्थेश शनी कर्क राशीमध्ये शत्रू राशीमध्ये वक्र अवस्थेत आहे. आता या ठिकाणी मंगळ बुध हे युतीमध्ये आहे. लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा, लग्नेश आणि अष्टमेश एकत्र, अष्टमेश त्याच्या अष्टमात आहे तृतीय स्थानात, मंगळ बुधाने युक्त आणि प्रतियोग शनी करतोय. मंगळ बुधावर बुधावर पुन्हा शनी बघतोय, म्हणजे कुठेतरी बुद्धी, त्यावेळेला शनी बघतोय बुधावर, त्याला कुठेतरी बुद्धी भ्रष्ट करायच्या विचाराकडे सुद्धा तो राहणार, हे पण लक्षात घ्या, बरोबर की नाही? एकतरी ते मंगळ बुध एकत्र आहेत म्हणजे त्याची एन्झायटी वाढते पुन्हा, किंवा तो शीघ्रकोपी पण होऊ शकतो, पण त्याच्याजवळ शनीचा पुन्हा प्रतियोग आहे आणि मंगळ आणि शनी हे सुद्धा शत्रू आहे. मंगळ आणि शनीचा योग झालाय प्रतियोग, तर मंगळ हा लग्नाधिपती असून मकरेत आहे, पुन्हा वक्री शनीच्या प्रतियोगात. आता ही एक गोष्ट झाली. नंतर आपण पाहू पहिल्यांदा चंद्र कसा आहे कुंडलीमध्ये. लक्षात घ्या, हा जो चंद्र आहे तो चंद्र रोगस्थानामध्ये, खरं म्हणजे चंद्राला 6, 8, 12 ही स्थानं तशी पोषक नाहीत, पण रोगस्थानामध्ये चंद्र येतं त्यावेळेला लक्षात घ्या जास्तीत जास्त या ठिकाणी लोक कुठे ना कुठे प्रचंड विचार करत असतात किंवा त्यांना निर्णय घेण्याची क्षमता नसते, त्यांच्याकडे कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल कमी पडते. लक्षात घ्या, हा चंद्र रोगस्थानामध्ये म्हणजे चंद्राचे आजार तर नक्कीच तो घेऊन येणार, पण नुसतं नाही, चंद्र केतू युक्त आहे या पत्रिकेमध्ये. चंद्र राहू युती, चंद्र केतू युती म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय, हा ग्रहण योग झाला, कळलं की नाही? आणि ज्यावेळेला चंद्र केतू युक्त आहे तर नुसता नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आता या कुंडलीमध्ये चंद्राग्रह पूर्णरित्या बिघडलेला आहे. बिघडला म्हणजे त्या ग्रहावर पापग्रहांचा ज्यावेळी दृष्टियोग होतो त्यावेळी चंद्राच्या कारकत्वामध्ये अशुभता निर्माण होऊ शकते. चंद्र केतू युक्त आहे, परंतु त्याच्यावर जसे आपण मंगळाला 4, 7, 8 दृष्टी आहेत आणि शनीला 3, 7, 10 दृष्टी आहेत असं आपण म्हटलेलं आहे. मंगळाच्या 4, 7, 8 ज्या दृष्ट्या आहेत मंगळाच्या, त्याच्यापैकी चौथी दृष्टी मंगळ चंद्रावर ठेवतोय. चौथी दृष्टी कुठे ठेवतोय? तो चंद्रावर ठेवतोय, बरोबर आहे? म्हणजे हा चंद्र केतुयुक्त असून त्याच्यावर मंगळ सुद्धा चौथ्या दृष्टीने दृष्टियोग करतो आहे. म्हणजे चंद्र कुठेतरी बिघडतोय या पापग्रहांच्या दृष्टियोगात. आता दुसरा पुन्हा मुद्दा, जसा शनी मंगळावर बघत होता, लग्नेश मंगळावर बघत होता, अष्टमेश बुधावर पण बघत होता, तसाच शनी हा ग्रहाला जशा मंगळाला 4, 7, 8 दृष्ट्या आहेत तशा शनीला 3, 7 आणि 10 दृष्टी, बरोबर आहे? 7वी दृष्टी तर कॉमनच आहे, पण त्याही पलीकडे 3री आणि 10वी दृष्टी आहे. पण ही जी 10वी दृष्टी आहे ना, ती जरा जास्ती त्रासदायक अजून होऊ शकते, पण लक्षात घ्या. प्लॅनेटची जी दृष्टी दिलेली आहे त्याच्यापैकी 10वी दृष्टी जास्ती त्रासदायक होईल. शनी नवम स्थानातून 7व्या दृष्टीने मंगळ बुधावर बघतोय आणि शनीची 10वी दृष्टी चंद्रकेतूवर आहे. म्हणजेच चंद्र ग्रहणयुक्त केतुयुक्त, चंद्रावर पुन्हा मंगळाची दृष्टी आणि चंद्रावर शनीची पण दृष्टी. आता चंद्र हा पूर्ण बिघडला असं आपण म्हणतोय, पण याच्याही पलीकडे अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ते म्हणजे चंद्र आणि हर्षलाचा प्रतियोग होतोय. आपण हर्षल नेपच्यूनकडे कधीच काही बघत नाही, पण हर्षल आणि नेपच्यूनला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे. ग्रहयोगामध्ये त्याचे सुद्धा मानवी जीवनावर परिणाम होत असतात. चंद्रावर मंगळाची दृष्टी, चंद्रावर शनीची 10वी दृष्टी, आणि अशा वेळेला चंद्र प्रतियोग हर्षल तो सुद्धा अशुभ स्थानातून 6 आणि 12 स्थानातून. चंद्राच्या प्रतियोगामध्ये ज्यावेळी हर्षल असतो ना, त्यावेळी अशा व्यक्ती एकदम व्हिम्झिकल वागू शकतात, कारण हर्षल हा एकदम चक्री वादळ आहे असं आपण म्हणतोय. वादळ आहे ते, तो एक विक्षिप्त आहे, तो लहरी आहे. त्याच्या मनामध्ये लगेच काय आलं की तो जगा वेगळं काम करेल, तो रूढीबाह्य वर्तन करेल, आणि तुम्ही जो विचार नाही करत, आपण जो विचार नाही करतो त्याच्याही पलीकडे जाऊन तो विचार करू शकतो. पण काही वेळेला बुद्धिमत्ता दर्शक जर काही योग असतील कुंडलीमध्ये आणि हर्षल जर योग करत असेल, तर अशा व्यक्ती ज्या तुम्ही आणि मी विचार नाही करत, अशा व्यक्ती त्या दुनियेच्या पलीकडचा विचार करतात, म्हणून ते सायंटिस्ट पण असतात. ओके, लक्षात आलं की नाही? परंतु ते पत्रिकेत तसे योग व्हायला पाहिजे. तर ते तसे योग होत असतील तर आपण म्हणू, तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्हाला काम करायला जर तुम्हाला 10 महिने लागत असतील,
तर अशा व्यक्तीला, जी हर्षल प्रधान व्यक्ती आहे, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एकदम ब्रिलियंट आहे, फार बुद्धिमत्तावादी आहे, तर अशी व्यक्ती तीच गोष्ट काही वेळेला 10 महिन्यात न करता तीच गोष्ट ती एका महिन्यात पूर्ण करू शकते. एवढा त्याचा बुद्धीचा वेग आहे. परंतु या कुंडलीमध्ये चंद्र प्रतियोग हर्षल आहे, तो सुद्धा 6 आणि 12 स्थानातून. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, म्हणून मी म्हटलं दृष्टियोग हा फार महत्वाचा आहे. कारण पहिला विचार मनात येतो, मग पुढे जाणार आहे, प्रत्येक ग्रह कनेक्ट करणार आहे. पण तुमचा पहिला विचारच गढूळ झाला, दूषित झाला, मनच जर काही त्या ठिकाणी ब्लॉकेज झालं, तर काय होऊ शकेल. चंद्र केतू युक्त, मंगळाच्या दृष्टियोगात आणि शनीच्या 10व्या दृष्टियोगात आणि प्रतियोग हर्षल, हा योग नक्कीच कुठे ना कुठेतरी मानवी जीवनावर परिणाम करेल. म्हणजे पत्रिका पुढे आल्याच्या नंतर बाकी प्रेडिक्शन करण्याच्या अगोदर चंद्राची पोझिशन काय, चंद्र कसा आहे, बुध कसा आहे, या कुठल्या लग्नाची कुंडली आहे, कुठल्या लग्नाच्या कुंडलीला कोण ग्रह मारक, कोण शुभ, कोण अशुभ, आणि कुठल्या ग्रहांच्या युती आहेत. म्हणजे लग्नेश आणि अष्टमेशाची युती, मंगळ बुध युती, प्रतियोग शनी, तो सुद्धा वक्री शनी, आणि चंद्र केतू युक्त, चंद्र ग्रहणयुक्त झालाय, पापग्रहाने पीडित झाले, चंद्र राहू युती, चंद्र केतू युती, चंद्र शनी युती, या युत्या सुद्धा मानवी जीवनावर बरेच परिणाम करतात. ते आपण हळूहळू नंतर पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच बघणार आहोत. परंतु या ठिकाणी चंद्रकेतू युती बरोबर असून मंगळ आणि शनीचा जो दृष्टियोग आहे आणि हर्षलाचा प्रतियोग अशुभ स्थानातून, शिवाय हा जो योग होतोय, जो बुद्धीचा कारक ग्रह बुध, त्या बुधाबरोबर सुद्धा हर्षलाचा पूर्ण केंद्र योग आहे. अष्टमेश बुध त्याच्या अष्टमात, परंतु हर्षलच्या केंद्र योगात. काही वेळेला असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या मित्रांनो, असं मी नेहमी म्हणत असतो, तुमचा जो अष्टमाधिपती आहे, अष्टमचा म्हणजे मृत्यूस्थान, अष्टमाधिपती पत्रिकेमध्ये हर्षल युक्त नसावा. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा असतो, पत्रिका बघता नीट बघा. तुमचा अष्टमाधिपती जो कोण ग्रह असेल, तो जर हर्षल युक्त असेल, तर मृत्यू हा जो आहे हर्षल तडका फडकी देऊ शकतो. म्हणजे एखाद्याला कल्पना पण नसते ना, अशा काही गोष्टी आयुष्यात घडून जातात. म्हणून अष्टमाधिपती बुध लग्नेशाबरोबर त्याच्या अष्टमात युतीमध्ये वक्री शनीच्या प्रतियोगात, आणि शिवाय तो नंतर हर्षलाच्या केंद्र योगात आहे. म्हणून हा योग बुद्धीवर तीव्र परिणाम करणारा होऊ शकतो. कारण हर्षल तिरसट पण आहे, लहरी आहे, तो काही वेगळा विचार पण करू शकतो. वेड्याचं वेड, ज्यावेळेला तो एखाद्या वेड्याचं वेडाला उधाण येतं, ते वाढतं, त्यावेळी हर्षलाची सुद्धा प्रमुख भूमिका असते. कारण ते एक वादळ आहे, आणि वादळ काही सेकंदातच उद्ध्वस्त करून टाकतो, माहिती आहे ना. वेड्याचं वेड सुद्धा जे येतं ते काही सेकंदातच येतं, आणि त्यावेळेला तो पाठचा पुढचा कुठला विचार करत नाही, आणि एखादी व्यक्ती त्याच वेड्याच्या भरात आत्मघातकी कृत्य सुद्धा करू शकते. नाही करत, वेड्याच्या झटक्यात त्यांनी बस, आता एखाद्या त्यावेळेला एक प्रेम प्रकरणामध्ये अपयश आलं, काय आलं, आणि आपला प्रेमिक मानत नाही, तर ती रॉकेल घेते आणि अंगावर जाळून टाकते. नवरा ऐकत नाही, काही ना काही कृत्य करून ती म्हणते, बघ मी आता काय करेल मी काय नाही. अशा कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला बघतात. परंतु त्या करून दाखवतात. काही जण वेड्यासाठी वरूनच उडी मारतात एकदम पूर्ण, आणि ते स्वतःच्याच जीवाची काही पर्वा करत नाही, आणि वेड्यासारख्या वेड्याच्या भरात योग कृत्य करतात आणि स्वतःच्या जीवाचा नाश करतात. अशा घटना आपण आजूबाजूला बरेच जण बघत असतो. किंवा एखादी व्यक्ती मनोरुग्ण असते आणि विकृत असते, जी आपल्याला अशी दिसत नसते, पण नंतर कालांतराने कळते विकृत होते, आणि ह्यानेच त्या व्यक्तीचं काहीतरी केलं. म्हणजे अशा पण गोष्टी आपल्याला दिसतात की एखादी मनोरुग्ण असते, विकृती असते एखाद्यामध्ये, ती विकृती सुद्धा आपल्याला ती पाहायला मिळू शकते. म्हणजे ही झाली लग्न कुंडली. आता याच्यामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं, नेपच्यूनला सुद्धा विसरू नका. खरं म्हणजे ही वृश्चिक लग्नाची कुंडली आहे, त्याच्यातच नेपच्यून आहे. आमचे गुरुजी म्हणजे वदा भट, फार सुंदररित्या त्यांनी वृश्चिक लग्न यावर एक पुस्तक लिहिलेलं पाहिजे, तर तुम्ही घ्या, ते संग्रही ठेवा, हे पुस्तक संग्रही ठेवा वृश्चिक लग्नाचं, ते वाचण्यासारखं आहे. आणि वदा भट श्रेष्ठ, ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु आहेत ते, आपण त्यांची बरोबरी कधी नाही करू शकणार मित्रांनो. त्यांनी जे काय संशोधन केले ज्योतिषशास्त्रामध्ये ते अपरंपार आहे, अपरंपार. आणि त्यांनीच सांगून ठेवलंय की मंगळ बुध युतीचे परिणाम मानवी जीवनावर किती होतील ते बघा, आणि हर्षल आणि नेपच्यूनला सुद्धा विसरू नका. त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन ज्योतिषशास्त्राला दिलेला आहे, त्यांचं फार मोठं कार्य आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. पण त्यांनी सुद्धा एक वृश्चिक लग्नावर एक पुस्तक लिहिलंय, वृश्चिक लग्न आणि लग्नात नेपच्यून, म्हणून त्यांनी एक प्रश्नचिन्ह सुद्धा ठेवलेलं आहे. कारण वृश्चिक रास मुळातच एक गूढता निर्माण करणारी रास आहे, गूढ गोष्टींकडे जाणारी रास आहे. त्यांच्या मनातलं काय ते कळत नाही, म्हणून वृश्चिक लग्नात नेपच्यून सुद्धा तुमच्या अंतर्मनावर अंमल करत असतो. आणि तुमचं मन जे अंतर्मन आहे, बाह्यमान म्हणजे चंद्र, आणि अंतर्मन हे तुमचं बाह्य मन आहे. तर अंतर्मन तुमचं तृतीय स्थान आहे, पाठचं स्थान. आणि अंतर्मनाचा कारकग्रह, बाह्यमनाचा कारकग्रह आहे चंद्र, परंतु अंतर्मनाचा कारकग्रह आहे तो म्हणजे नेपच्यून.
चंद्र पण जलतत्वाचा कारक, नेपच्यून पण जलतत्वाचा कारक, परंतु नेपच्यून वृश्चिक लग्न आणि लग्नात नेपच्यून आला तर तुम्ही ह्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत नाही तुम्ही. आपण म्हणतो ही व्यक्ती नक्की काय आहे हे मला सुद्धा समजलं नाही, तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आता चंद्रकुंडलीकडे पण बघा मित्रांनो, जशी वृश्चिक लग्नाची कुंडली होती आणि रास मेष होती, तर चंद्रकुंडलीमध्ये रास मेष आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथून पण ते काय आलं, मंगळाचंच लग्न आलं, मंगळाचीच रास आली, मंगळाचं लग्न मंगळाची रास, म्हणून दोन्ही बाजूने सुद्धा योग तसाच होतोय. चंद्र केतू युक्त, चंद्राच्या प्रतियुगामध्ये हर्षल आणि राहू, आणि पुन्हा मेष राशीला षष्ठ स्थानामध्ये कन्या रास येते, कन्या राशीचा स्वामी बुध, आणि अष्टम स्थानामध्ये मंगळाची रास येते वृश्चिक, त्याचा स्वामी बुध मंगळ. म्हणजे षष्टेश बुध आणि अष्टमाधिपती मंगळ हे एकत्र बसलेले आहेत एकत्र, मंगळ आणि बुध. शिवाय ते शनीच्या आता प्रतियोगामध्ये आहे. चंद्र केतू युती, मंगळ बघतोय चंद्रकेतूवर, आणि शनीची 10वी दृष्टी चंद्रकेतूवर आलेली आहे. आणि चंद्रकुंडलीचा सुद्धा लग्नात आपण जो लग्नाधिपती म्हणतोय तोच राश्याधिपती हा मंगळ आणि षष्टेश बुध. राश्याधिपती मंगळ आणि षष्टेश बुध हे सुद्धा एकत्र बसलेले आहेत. म्हणजे लग्नस्थान, राश्याधिपती लग्नस्थान हे तनुस्थान देवस्थान असं आपण म्हटलं, रोगस्थान बुध आला, आणि पुन्हा शनीच्या वक्री, शनीच्या प्रतियोगात, आणि बुध आणि हर्षलाचा पूर्ण केंद्र आहे. पण हा जो योग आहे हा योग फार महत्वाचा आहे. आणि अष्टम स्थानामध्ये पुन्हा वृश्चिक रास आली, तिथे नेपच्यून सारखा ग्रह बसलेला आहे. म्हणजे काही वेळेला एखाद्याच्या मृत्यूमध्ये सुद्धा गोडता येऊ शकते. अष्टमात नेपच्यून आला की मृत्यू कसा, कुठे, कधी झाला, कशा प्रकारे झाला, त्याने खरंच म्हणजे मृत्यू खरंच झालाय की त्याला कोणी मारलाय किंवा आत्महत्या. म्हणून काही जणांच्या मृत्यूमध्ये पण गोडता असते, ती गोडता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लक्षात आलं की नाही? म्हणून आता लक्षात घ्या, ज्याला तुम्ही या कुंडलीकडे नजर ठेवताय त्याला तुम्हाला कळतंय की चंद्र हा पूर्ण बिघडलेला आहे, आणि त्याचबरोबर बुध सुद्धा दूषित झालेला आहे. पण या कुंडलीचा मुळातच चंद्र आणि बुध दोघे दूषित झाले, त्यामुळे पत्रिका मानसिक रुग्ण आहे हे परिपूर्णरित्या दर्शवते. म्हणून कुंडलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो समोर ठेवून द्या. डायरेक्ट प्रेडिक्शन करायला जाऊ नका. खरंच कुंडली कुठल्या दर्जाची आहे तुम्हाला पत्रिका बघताना फक्त घ्यायचं आहे. आज आपण जे कुंडली मार्फत जे काय आपण विवरण करतोय, विश्लेषण करतोय, तो मी तुम्हाला दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. आता तारखेनुसार पण जा मित्रांनो, ती गंमत आहे. अजून तुमच्या जन्मतारखेचा सुद्धा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो ते पण बघा. आपण म्हणतो ना की माझ्या जन्म चंद्र राशीचा जो स्वामी असतो किंवा नक्षत्र स्वामी असेल, नक्षत्राचे परिणाम आहे, राशीचे परिणाम आहेत, आणि तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्माला येता त्या तारखेचा सुद्धा कोणतरी स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये, संख्याशास्त्रामध्ये पण स्वामी दिलेले आहे, आणि त्या स्वामीच्या रिलेटेड जे गुणधर्म आहेत ते सुद्धा तुमच्यामध्ये विकसित झालेले असतात. सदर जातकाची जन्मतारीख आहे 25 तारीख. म्हणजे 25 तारीख म्हणजे 2 + 5 = 7, म्हणजे नंबर आला 7. 7 हा अंक संख्याशास्त्रामध्ये केतूकडे दिलेला आहे, आणि नेपच्यूनचा सुद्धा त्याच्यावर अंमल आहे. पुन्हा त्याची इयर आहे पूर्ण 1977. म्हणजे इथे 2 7 एकत्र आलेले आहेत. पुन्हा लक्षात घ्या, पुन्हा 7 एकत्र आले. पुन्हा इथे 2 आणि अधिक 5 हे 7 आलेले आहेत, आणि पुन्हा महिना आहे पुन्हा 2, म्हणजे चंद्र. म्हणजे इथे कुठेतरी आपण पत्रिकेमध्ये चंद्र, केतू किंवा नेपच्यून यांचा संबंध फार जवळचा लागतोय संख्याशास्त्रानुसार. म्हणून नंबर 7 वाले जे असतात ते एकतर प्रचंड स्पिरिच्युअल लेवलला पण जाऊ शकतील, किंवा नंबर 7 वाले जे आहेत, जर का ते मादक पदार्थांचं सेवन करायला लागले, एखादं जर का कुठल्याही गोष्टीचे ऍडिक्ट झाले, तर ते तिथे सुद्धा वाहवले जाऊ शकतात. कारण नेपच्यून हा एक असा ग्रह आहे की तो कुठल्याही गोष्टीच्या, म्हणजे जर तुम्ही ध्यानधारणेमध्ये गेला, स्पिरिच्युअल लेवलमध्ये गेला, तर तुम्ही एक पराकोटीचं यश म्हणजे एका उच्चतम पातळीपर्यंत पोहोचू शकता ध्यानधारणेमध्ये. परंतु हेच जर का तुम्ही व्यसनाधीन झालात तर तुम्ही एखाद्या व्यसनामध्ये सुद्धा फार डुबून जाऊ शकता. ही 7 नंबर मानवी जीवनावर 2 वेगळ्या गोष्टींचे परिणाम करू शकतो. राईट. तर मानसिक रुग्णाची कुंडली नक्कीच समजली असेल. पुढच्या वेळेला कुंडल्या अशाच ज्या मानसिक रुग्णाच्या कुंडल्या तुम्ही अनेक कुंडल्यांवर अभ्यास करा, त्यावेळेला तुम्हाला कळेल त्या कुंडलीचा. महत्वाचे जे ग्रह असतात चंद्र आणि बुध हे सुद्धा तुम्हाला पीडित झालेले दिसू शकतात. आणि म्हणून विवाह ज्या वेळेला आपण करत असतो
त्याला गुणमिलन मी नेहमी म्हणतो की गुणमिलन किती जमले, 36 पैकी 28 जमले, 30 जमले, 24 जमले, अरे वा छान आहे, अगदी छान, अगदी पत्रिका जमली. आणि मग त्याच्यानंतर मग डिवोर्स का होतो? अशा अनेक समस्या आपण आजूबाजूला बघत असतो. पण त्यावेळेला नंतर आपल्याला कळतं की सदर पत्रिकेमध्ये आमची फसवणूक झाली, काही कळलं नाही, किंवा 28 गुण जमले म्हणून आम्ही पत्रिका उत्तमरित्या जमते म्हणून केलं. परंतु नंतर आम्हाला कळलं विवाह झाल्याच्या नंतर की हिचा जो नवरा होता तो एक मानसिक रुग्ण होता आणि तो पहिल्यापासूनच या मानसिक रुग्णाची ट्रीटमेंट घेत होता. डॉक्टरकडे जाऊन, सायकॅट्रिस्टकडे जाऊन तो ट्रीटमेंट घेत होता आणि हे आमच्यापासून लपवलं गेलं आणि नंतर आम्हाला हे उघडकीस आलं. पण लक्षात घ्या, पत्रिका बघताना नुसतं गुणांकडे बघू नका. तर पत्रिका मॅच मेकिंग करताना त्या पत्रिकेचा बाकीच्या दृष्टिकोनातून पण अभ्यास करा, म्हणजे सदर जातकाचं आयुष्याचं नुकसान होऊ शकत नाही. राईट? ठीक आहे. मग आता आपण पुढच्या वेळेला अजून नवीन नवीन विषयांचा अभ्यास करत जाऊ. सर एक डाऊट होता याच्यामध्ये की या जातकाने मंगळ याचा लग्नेश आहे आणि अष्टमेश जो आहे तो बुध आहे, तो सोबत आहे थर्ड हाऊसमध्ये, आणि नेपच्यून आहे येस. फर्स्ट हाऊसमध्ये. सो जेवढं रिसर्च वरती काम केलं असतं Yes. किंवा ॲस्ट्रॉलॉजी वरती काम केलं असतं तर त्याची मनाची स्थिती ही व्यवस्थित राहिली असती का? म्हणजे जर का अशा अँगलने आपण विचार केला तर. याने लहानपणापासून, म्हणजे पहिल्यापासून, कारण काही गोष्टी या तुमच्या बॉर्न अँड बर्थ असतात, जन्मापासूनच्या असतात, ते सोडत नाही. लहानपणापासून कळत असतं आपल्याला की काही गोष्टी मुलामध्ये आहेत अशा, बरोबर आहे की नाही. पण ह्याला त्याचे आई वडील सुद्धा कारणीभूत तेवढेच होतात. ज्या वेळेला तुम्ही लहान मुलांना, आपण त्यावेळेला ओळखत बघत नाही, पत्रिका पाहत नाही, तर लहानपणापासून जर तुम्ही नीट पत्रिका पाहायची सवय ठेवली तर तुम्हाला कळेल की हा मुलगा मनोरुग्ण होऊ शकतो, किंवा काही मुलं अति लाडाने सुद्धा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. हो हो. हे लक्षात घ्या. आई वडील मुलांचे प्रचंड लाड करतात आणि नंतर एक अशी वेळ येते आयुष्यामध्ये की नंतर त्यावेळेला कुठे ना कुठेतरी काहीतरी समस्या निर्माण होऊ शकते आणि तीच गोष्ट त्यांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकते. अशी अनेक मुलं आपण बघतो आपल्या आजूबाजूला की त्यांचे आई वडील प्रचंड लहानपासून लाड करतात आणि ते या गोष्टीकडे बघत नाही. त्यांना असं वाटतं हा जो मुलगा करतोय ते असंच काहीतरी करतोय, असंच काहीतरी करतोय, म्हणून ते त्याच्याकडे ते कोड कौतुकाने बघत असतात. पण नंतर कळतं की नाही, कदाचित ह्याला ह्या विषयांची खरी गरज आहे, ह्या डॉक्टरची गरज आहे, बाकीच्या, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे पत्रिका बघताना, लहानपणापासून तर मुलांची पत्रिका बघतात, तर ह्या विषयाकडे नजरअंदाज करू नका. कारण कदाचित जर लहानपणापासून बघितलं गेलं असतं आणि त्याचे लाड जर पुरवले गेले नसते तर